अरे बाबा तू अचानक. अरे दादा कुठे निघालास? कुठे जातोस काय? तुलाच भेटायला आलो होतो. जात होतो थोडासा बाहेर, पण आता आलायस तू तर ये मग. काय बाबा, बरे आहेत ना सगळे घरची माणसं? हो सगळे बरे बरे. आहेत सगळे. मग किती दिवस सुट्टी आहे? बायला नाही ते आणलात, घेऊन यायचं ना तिला पण. बाय नाही आली, ती खेळत बसले. ऊन पण भरपूर आहे. पण आई कुठे गेले? आई दिसत नाही. आई पाहुणे गेलेत बाहेर. बरं झालं त्या बाहेर गेल्यात. मला ते त्यांचा स्वभाव जरा पण पटत नाही. वहिनी तुम्ही इतके दिवस कसे राहता त्यांच्यासोबत? अगं काय नाही ग, मला सवय झाली त्यांच्या कटकटीची. आता असं झालंय, त्या 2 दिवस घरी नाही तर मला करमतच नाही. अरे वैभव, ते सगळं ठीक आहे, पण तू जे केलंयस ना ते मला अजिबात नाही पटलं. आपलं एवढं चांगलं कुटुंब असताना, आपलं चांगलं घर असताना तू हे सगळं सोडून सासूकडे राहायला गेलास ना, मला हे अजिबात नाही पटलेलं. अगं येणार होतीस तर फोन करायचा ना, आई गेल्या नसत्या मग. कारण त्या बाईची खूप आठवण काढत होत्या, मग त्यांनी बाईला पण बघितलं असतं ना. वहिनी तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण मला त्यांचा स्वभाव जरा पण पटत नाही. त्या सारख्या माझ्या मागं कटकट करत असतात, म्हणून मी तर वेगळी झाले ना. मला ना आवडत. मग आता तुम्हीच विचार करा, आपला एवढा चांगला कुटुंब असताना मी कशाला माझ्या आईकडे राहायला गेली असती? अरे बायकांची भांडणं तर होतच राहतात, म्हणून आपलं घर कोण सोडून जातं का? अगं मला सांग, आपली आई जेव्हा आपल्याला मारते ओरडते तर आपण आईचा आपला राग करतो का? नाही ना. आपण आपलं घर सोडून जातो काय? तसे ते आपण आपल्याच आई आहेत ना. ह्याच बारीक बारीक गोष्टी आपण नाही समजून घेणार तर कोण घेणार? वैभव, रेश्मा, नेहा बरोबर बोलते. अरे वैभव, असे कित्येक कुटुंब मी वेगळे होताना बघितलेत, पण एकत्र होताना नाहीच. म्हणून दोघांनी एकदा विचार करा, आपण पुन्हा एकदा एकत्र येऊया, एक कुटुंब होऊया. दादा वहिनी तुमचं बरोबर आहे, पण मलाच कळत नाही मी काय करू. हिला बोलायला गेलो तर हिला राग येतो, आईला बोलायला गेलो तर आईला राग येतो. माझंच मला सुचत नाही. अरे वैभव, भांडणं कोणाच्या घरात होत नाही. तू फक्त एक काम कर, तू तुझ्या बायकोला समज दे, बाकी आईला काय समजवायचं ते मी बघतो. अरे आपण एकत्र आलो ना, तर एकत्र कुटुंब पद्धती काय असते हे लोकांना दाखवू शकतो. वहिनी पटतंय मला, बायला पण आईला भेटावं असं वाटतं, पण माझी आई आहे ना भेटूनच देत नाही. मोठ्या माणसांच्या भांडणांमुळे लहान मुलांच्या मनावर परिणाम होतात, पण आता ते मला कळून चुकलंय. ह्याच्या पुढे असं नाही होणार. दादा वहिनी बरोबर बोलताय तुम्ही, मला तर पटलं. हो काय बोलताय तुम्ही, राहूया ना एकत्र? अगं तुला पटलं ना, हे तर माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. एवढा माझा चांगला कुटुंब सोडून सासूकडे जायला मला पण लाजच वाटते ना. आणि दादा वहिनी, आपण जर एकत्र आलो ना तर समाजासाठी हा वेगळा संदेश जाईल. अनेक कुटुंब वाहिली होताना पाहिली, पण एकत्र कधी येताना दिसली नाही. आणि कदाचित आपल्या सर्वांना एकत्र आल्याचं बघून अनेक कुटुंब एकत्र येतील, हा शब्द आहे माझा.